नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की माधवी बाजारातून चाललेली असते आणि एकटीच बडबडत असते आणि म्हणत असते की मुक्ता गुलाबजाम करून काय आणते, सागर साडी काय आणतात, हे काय मला छोटी सही समजले का? यांनी मला गुलाबजाम आणि साडी आणल्यानंतर मी मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला तयार होईल असं वाटतं का त्यांना? आणि आता काही जरी झालं ना तरी देखील मी मिहीर आणि मिहिकाचं लग्न होऊ नाही देणार. पाठीमागून एक गाडी येते आणि माधवीला धक्का देऊन फास्टमध्ये निघून जाते. सागरची देखील गाडी तिथे येऊन थांबते आणि त्या गाडीला सागरने बघितलेलं असतं, पण त्याला माहिती नसतं त्या गर्दीमध्ये कोणाचा ॲक्सिडेंट झालेला. तो त्या गर्दीमध्ये जातो. सागर तिथली पिशवी बघतो. सागरला ती पिशवी आठवती. सागरच्या हातामधूनच माधवीने नेलेली असती ती. आणि सागर तिथे धावत जातो. सागर लगेच म्हणतो आई आणि त्यांच्या जवळ जातो. त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतो. तिथली माणसं म्हणत असतात की एक गाडी आली फास्टमध्ये आणि यांना धक्का देऊन निघून गेली. तर म्हणत असतो का त्या गाडीवाल्याला कोणी बघितलंय का? त्यावर एक माणूस म्हणतो की नाही, तो इतका फास्टमध्ये निघून गेला ना इथनं. एवढी गाडी कोणी फास्ट चालवतं का? त्या मॅडमचा जीव गेला असताना. आणि सागर लगेच ॲम्ब्युलन्सला फोन लावतो. दुसरीकडे क्लिनिकमध्ये आलेली असते आणि ती मोबाईल घेते आणि मोबाईलवर बघते. सागरचे 6 मिस कॉल आलेले असतात आणि त्यानंतर ती सागरला फोन लावते आणि म्हणत असते की काय झालं असेल, सागरचे एवढे 6 मिस कॉल आले. आणि मुक्ता सागरला फोन लावते आणि सागर फोन उचलतो. म्हणत असते की हॅलो सागर, काय झालं? तुम्ही खूप वेळेस फोन केला, तुमचे 6 मिस कॉल होते. सागर मात्र म्हणत असतो की काही नाही, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. तेवढ्यात काउंटरवरच्या मॅडम सागरला पेशंटचं नाव विचारतात आणि सागर म्हणतो की माधवी गोखले. मुक्ता हे सगळं ऐकते आणि सागर म्हणते की हॅलो सागर, काय झालं? मला खरं खरं सांगा. तुम्ही पेशंटचं नाव म्हणून आईचं नाव काय घेतलं? कुठे आहात तुम्ही आणि आईला काय झालं? सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई लवकर बऱ्या होतील. मुक्ता म्हणत असते की एक मिनिट, तुम्ही कुठे आहात ते सांगा मला आणि आईला काय झालं आहे? सागर मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही घाबरू नका, आईला काही झालेलं नाहीये, मी आहे इथे. म्हणत असते की हे बघा सागर, मी घाबरत नाहीये आणि तुम्ही जर मला काही सांगितलं नाही ना तर मी पॅनिक होईल आणि भलते सरते विचार येतील माझ्या डोक्यामध्ये. नेमकं झालं काय आहे आईला? तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले तिला? त्यानंतर सागर म्हणतो की मुक्ता, आईचा ॲक्सिडेंट झाला. हे ऐकल्यानंतर मुक्ताला काय बोलावं तेच सुचत नसतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला काहीच बोलता येत नसतं. सागर म्हणत असतो की मुक्ता ऐका, तुम्ही पॅनिक होऊ नका, मी त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन येत आहे. आई बऱ्या आहेत, काळजी करण्याची गरज नाहीये. मुक्ता म्हणते की मी अशी कशी घरी जाईल? आईचा ॲक्सिडेंट झाला आहे, मला आधी हॉस्पिटलचं नाव सांगा, मी तिथे येते. त्याला म्हणत असतो की मुक्ता तुम्ही घरी जा, मी त्यांना घेऊन घरीच येत आहे. तर काउंटरवरच्या मॅडम सागरला म्हणतात की सर, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे. सागर मुक्ताला म्हणतो की मी तुम्हाला नंतर फोन करतो, बाय. फोन ठेवतो. सागर मुक्ताला हॉस्पिटलचं नावच सांगत नाही. दुसरीकडे कार्तिक स्वातीला फोन लावतो आणि स्वातीला सांगत असतो की मी सावनीच्या घरी आहे. स्वाती चिडते आणि स्वाती म्हणते की मुळात तुम्हाला त्या अवदसेच्या घरी थांबण्याची काय गरज होती आणि तिची मदत घेण्याची देखील काय गरज होती? स्वातीला म्हणत असतो की माझं तिच्याशी काही घेणं देणं नाही, मी काही इथे कायमचं थोडंच राहणार आहे. म्हणत असते की हो, पण तुम्हाला माहिती आहे ना ती बाई ह्या घराच्या मुळावर उठलेली आहे. स्वाती म्हणते की एक मिनिट, म्हणजे तुम्ही देखील त्या सावनीच्या प्लॅनमध्ये सामील होऊन? कार्तिक लगेच म्हणतो की डार्लिंग, मला तिच्यासारखे प्लॅन करता येतात का? तुला तर माहितीच आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ आली ना गाढवाला देखील बाप बनावं लागतं आणि मी तसंच काहीतरी करतोय असं समज. बघ डार्लिंग, माझी वेळ चांगली नाही ना, म्हणून मला इथे थांबावं लागतं, नाहीतर मला काही हौस नाही इथे सावनीच्या घरी थांबण्याची. पण तुझी आठवण येते ग खूप, तुझी आणि बाळाची. नंतर स्वाती देखील रडत म्हणते की कार्तिक, मला देखील तुमची खूप आठवण येते. कार्तिक म्हणतो की मी एक काम करू का, मी तुला आणि बाळाला भेटायला येतो. येऊ का मी आजच भेटायला? म्हणते की नाही कार्तिक, ज्या घरात तुमचा एवढा अपमान झाला आहे ना त्या घरात पुन्हा नाही. तर आपण बाहेर भेटूयात, मी काहीतरी प्लॅन करते आणि तुम्हाला कळवते लवकरच. त्यावर कार्तिक म्हणतो की हो चालेल. स्वातीला म्हणतो की मिस यू डार्लिंग, जी घे, बाय. त्यानंतर स्वाती देखील रडत बाय म्हणते. अशा प्रकारे कार्तिक स्वातीला त्याच्या गोड बोलण्याने भुलवतो. सावनी हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्यात आधी पळत येतो. आधीला सावनी म्हणते आलास का बाळा? त्यावर आधी काहीच बोलत नाही आणि वरती रूममध्ये निघून जातो.
सावनी त्याला अडवते आणि म्हणते की काय झालं बेटा, तुला असा घाम का फुटला आहे? काय झालं काय आहे तुला नेमकं? ती काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो. कार्तिक सावनीला म्हणतो की काय ग, काय झालं याला? त्यावर सावनी म्हणते की बघते आणि ती देखील त्याच्या मागे जाते. इकडे सागरने माधवीला घरी आणलेलं असतं आणि मुक्ता देखील तिथे येते. माधवी झोपलेल्या अवस्थेतच असते आणि मुक्ता तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आई ग उठ ना ग, मुक्ता आली तुझी. त्यावर माधवी काहीच रिप्लाय देत नसते. सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता थांबा, थोडंसं सावरा स्वतःला. सागर म्हणत असतो की त्याला लगेच रिस्पॉन्स नाही देणार तुम्हाला. मुक्ता म्हणते की असं कसं नाही देणार, साधी सुई पडली तर घरात. ती वळून बघते, माझा एवढा आवाज नाही जाते का तिला ऐकू? मुक्ता ऐकत नसते आणि तिला म्हणत असते ग आई ग उठ ना ग. मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता सांभाळ स्वतःला, ती लवकरच शुद्धीवर येईल. सागरला म्हणत असते की डॉक्टर काय बोलले? त्यावर सागर म्हणत असतो की त्यांना डोस दिलेला आहे, त्या नाही बोलणार आता. कोणच ऐकून घेण्यासाठी तयारच नसते आणि माधवीचा हात हातात घेते आणि आई ग असं म्हणत असते. तेवढ्यात मीर येतो आणि मीर म्हणतो की मावशीची तब्येत बरी नाही का अजूक? म्हणत असते की नाही अजूक. दुसरीकडे मुक्ता सागरजवळ जाऊन रडत असते. तेवढ्यात मिहिरला माधवीच्या बोटांच्या हालचाल सुरू असलेली दिसते. मिहिर लगेच म्हणतो की दादूस त्यांच्या बोटांची हालचाल होते. त्यानंतर माधवीला शुद्ध येते आणि माधवी म्हणत असते की काय झालं? पुरू म्हणतो की माधवी तुला काय गरज होती खाली जाण्याची? तुला काही सामान हवं होतं तर मला सांगायचं ना, मी गेलो असतो. तुला जर आज काही झालं असतं ना तर मला स्वतःला कधी माफ नसतो करू शकलो. आणि रडायला लागतो. सागर पुरूला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. मी म्हणत असते की रडू नको पुरू, मी स्वामींच्या कृपेने आले ना परत. त्यानंतर माधवी मिहिरला बघते आणि स्वामी स्वामी असं म्हणते. मिहिरला कळून चूक की मिहिर तिथं आलेलं त्यांना आवडलेलं नसतं. त्यावर मिहिर पुरूकडे औषध देतो आणि म्हणतो की येतो मी. त्यानंतर सागर देखील म्हणतो की आपण बाहेर थांबूयात, नाहीतर ते बोलतच राहतील, त्यांना आराम करून देऊयात. आणि त्यानंतर सगळेजण बाहेर जातात. इकडे कार्तिक कोळेंच्या घरी येतो आणि बाप्पू आणि इंद्रा तिथेच हॉलमध्ये असतात आणि बाप्पू असं म्हणतो. बाप्पू मागे वळून बघतात आणि बाप्पू कार्तिकला म्हणतात की तुम्ही तर जेलमध्ये होतात आणि बाहेर कसे पडलात? त्यावर इंद्रा म्हणते की अहो तुम्ही कोणाशी बोलतायत? आणि कार्तिक बाप्पूंना म्हणतो की मला जामीन मिळाला आहे. बाप्पू कार्तिकला म्हणत असतात की आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ताबडतोब इथून निघा. तुमचं इथं काही पण काम नाहीये. तुम्ही इथून गपगुमान निघा, तुमचा आणि आमचा काही संबंध नाहीये आता. कार्तिक म्हणत असतो की मी हात जोडतो, मला स्वातीला आणि बाळाला एकदा भेटायचं आहे. कार्तिक इंद्रा समोर देखील हात जोडतो आणि म्हणत असतो की आई प्लीज. बाप्पू कार्तिकवर चिडतात आणि म्हणतात की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही, ताबडतोब निघा इथून आणि स्वातीला देखील भेटायचं नाहीये तुम्हाला. तरी देखील कार्तिक बापूंचं काही ऐकत नसतो. त्यानंतर बापू सागरला फोन लावतात आणि म्हणतात की सागर तू ताबडतोब घरी ये, इथे तो कार्तिक आला आहे, त्याला मी जायला सांगू राहिलो तरी देखील तो जात नाहीये. त्यानंतर सागर ताबडतोब येतो आणि आल्यानंतर लगेच कार्तिकला धक्का मारतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये येण्याची? कार्तिक लगेच हात जोडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की सागर प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडतो, प्लीज मला स्वातीला आणि बाळाला एकदा भेटू दे. सागर म्हणत असतो की तुला जरा सुद्धा लाज नाही, जेलमध्ये टाकलं तरी सुद्धा परत इथेच आला अपमान करून घ्यायला. तर कार्तिकला म्हणत असतो की तू किती वेळ जरी आला ना आणि डोकं जरी फोडून घेतलं ना तरी देखील मी आता तुला स्वातीच्या आयुष्यात येऊ देणार नाही, नाहीतर मी तुला धक्के मारून बाहेर काढेल. एवढेच स्वाती येते आणि कार्तिक लगेच म्हणतो की स्वाती हे बघ ना, तुला मला भेटायला देत नाहीयेत, आय लव्ह यू स्वाती. त्यावर स्वाती म्हणते की हे 1 मिनिट बाई. आणि स्वाती कार्तिकला म्हणते की का आला आहेस तू इथे? आतापर्यंत जे काय घडलं ते काय कमी होतं का? आणि मला एक शब्द देखील ऐकायचा नाहीये तुमच्याकडनं. मला बघितल्यानंतर तुमची सगळी पापं आठवतात मला. तुमच्यासारख्या नालायक माणसाचं तोंड देखील बघायचं नाहीये मला. म्हणते की एक लक्षात ठेवा, माझ्याशी आणि माझ्या मुलीशी काही एक संबंध नाहीये तुमचा, निघून जा इथून. तर सागर म्हणतो की कळलं का, सारखं सारखं भिकाऱ्यासारखं इकडे येऊ नकोस आता, निघ आता इथून. त्यानंतर कार्तिक तिथून निघून जातो. स्वाती देखील तिच्या रूममध्ये रडत निघून जाते. दुसरीकडे सागर गोखलेंच्या घरी तयार होऊन येतो आणि मुक्ता सागरला म्हणते की सागर घरी सगळं ठीक आहे ना, काय झालं होतं? त्यावर सागर म्हणतो की तो कार्तिक पुन्हा आला होता. त्यावर मुक्ता म्हणते की तो तर जेलमध्ये होता ना. सागर म्हणतो की त्याला जामीन मिळालं, मी बघतोच आता त्याला कुणी जामीन दिलं ते. त्यावर मुक्ता म्हणते की काही उपयोग नाही होणार, अशा माणसांना लोक मदत करण्यासाठी तयारच असतात. मुक्ता आज स्वातीनेच त्याला हकलून दिलं आणि म्हणली की पुन्हा परत भेटू नकोस.
तिने सरळ सांगितलं की मला तुमचं तोंड बघायचं पण नाहीये. नंतर मुक्ता म्हणत असते की ज्याने कोणी माझ्या आईचा ॲक्सिडेंट केला आणि निघून गेला ना, त्याला आपण सोडणार नाही आहोत सागर. त्यावेळेस तो हॉस्पिटलला घेऊन गेला असता तर आपण समजू शकत असतो, पण त्याने माझ्या आईला रस्त्यावर सोडून तसाच निघून गेला तो. उसकी नावाची गोष्टच राहिली नाही. सागरला म्हणते की मी आईला अंगारा लावून येते, तिला खूप जास्त त्रास होतोय. तर सागर मनातच म्हणत असतो की बरोबर आहे मुक्ता तुमचं, आता हा जो कोणी ॲक्सिडेंट केला आहे ना, त्याला मी सोडणार नाही. भागात आपण बघणार आहोत की मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, आपण आईला ज्याने कोणी शिक्षा केली आहे त्याला शोधून काढणार आहोत आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा देणार आहोत. दुसरीकडे सागर सावनीच्या घरी जातो आणि आदित्य त्याला सांगतो की त्याच्या आईचा ॲक्सिडेंट माझ्याकडनंच झाला आहे पप्पा. हे ऐकल्यानंतर सागरला खूप मोठा धक्का बसतो. आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. सागर आदित्यला शिक्षा देणार की नाही? पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.